साडी नेसल्यावरती तुम्ही सुद्धा साडीमध्ये जाड दिसता का? तर यासाठी तुमची फिटिंग खूप महत्त्वाची असते. फिटिंग जर का तुमची अशी मेसी असेल तर तुमच्या साडीमध्ये पोटसुद्धा दिसणार आहे. तर यासाठी साडी फिटिंग करताना मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत दाखवते. तर काय करायचं आहे बघा, आपल्याला हा जो साडीचा काठ आहे ना, तो आपल्या तिरकाच असं धरून ठेवायचा आणि त्यानंतर जी आपलं बेली बटन आहे ना, त्या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी अशी सेफ्टी पिन लावायची आहे. सेफ्टी पिन लावताना आपल्याला तिरकी अशी लावायची आहे, म्हणजे जसा आपला काठ तिरका आहे ना, त्याच प्रकारे आपल्याला तिरकी सेफ्टी पिन लावायची आणि त्यानंतर साईड फिटिंगसाठी आपल्याला थोडंसं फॅब्रिक सोडून द्यायचं आहे. आता ते फॅब्रिक जे आहे ते तसंच आपलं धरून ठेवायचं आहे आणि उरलेलं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला उजव्या आपल्या हाताकडे वळवायचं आहे आणि तिथून आपल्याला अशा प्रकारे साडीच्या अशा निऱ्या काढून घ्यायच्या आहेत. दर शेवटची जी निरी असणार आहे ना आपली, ती फक्त मोठी काढायची आहे आपल्याला. आता जे सगळ्या निऱ्या आपल्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता काय करायचं, निऱ्या ज्या असतात ते छान हलवून घ्यायच्या आणि निऱ्या ना एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या. त्यामुळे काय होतं की समोरून छान अशा त्या हायलाईटसुद्धा होतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. आता या निऱ्या आपण खोचून घेतलेल्या आहेत आणि जे आपण साईड फिटिंगसाठी थोडंसं फॅब्रिक सोडलेलं होतं ना, ते आता आपल्याला आतल्या साईडने असं खेचून वरती घ्यायचं आहे. जेवढी तुम्हाला फिटिंग पाहिजे तेवढंच ते फॅब्रिक फक्त ओढायचं आहे. जास्त असं टाईट फिटिंग करायची नाही, त्याच्यामुळे आपला लूक खराबसुद्धा होऊ शकतो. त्यासाठी थोडंसं फॅब्रिक जे आहे ते आपल्याला ओढायचं आहे आणि तेच त्या ठिकाणी असं खोचून घ्यायचं आहे. वरचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा साडीचं मी खोचून घेतलेलं आहे. साडीच्या ज्या निऱ्या आहेत ना, ते सगळ्या आता अशा एका आपल्या डाव्या पायावरती घ्यायच्या आणि त्या फक्त प्रेस करायच्या आहेत. अशा प्रकारे जर का तुम्ही साडी नेसलात ना, तर तुम्ही साडीमध्ये जाड दिसणार नाही आहे आणि तुमच्या साडीमध्ये पोटसुद्धा जास्त दिसणार नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.